जय महाराष्ट्र. नमस्कार. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर महानगरपालिका क्षेत्रप्रमुख, त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष आहे. मी आपल्यासमोर येण्याचं मुख्य कारण आहे की सोलापूर ते अक्कलकोट जो महामार्ग आहे त्या ठिकाणी जो लक्ष्मी चौक म्हणून गांधीनगर भागामध्ये येतो तो चुकीचा भुयारी मार्ग प्रकल्प किंवा चुकीचा भुयारी मार्ग रस्ता झाल्यामुळे अपघाताचं स्थळ झालेलं आहे. आणि या अपघातामध्ये युवक, मुली, महिला, कामगार वर्ग, विद्यार्थी असे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महामार्ग विभागीय अधिकाऱ्यांना मी पत्र दिलेलं आहे की चौक हे अपघातमुक्त चौक करा, अशी काहीतरी उपाय करा की अपघातमुक्त चौक उपाय करा. परंतु महामार्गाने कसे बसे थोडं बहुत डोळ्या वेळांचे डोळे पुसल्यासारखं त्या ठिकाणी काम केलं आणि सिग्नल बसविण्यासाठी त्या ठिकाणी सिग्नल बसविल्याशिवाय पूर्णपणे ते मुक्त या ठिकाणी अपघात टाळता येणार नाही. असे असताना महामार्ग अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेला पाठवले की सिग्नल बसवा. त्या गोष्टीला 2 महिने झालेत. ज्याला मी स्वतः आमच्या कार्यकर्त्यासह आमरण उपोषण केलं, आंदोलनात बसलं, त्यावेळी त्यांनी ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी सिग्नल बसवण्यात येईल अशा प्रकारचं लेखी पत्र देऊन आम्हाला उपोषण मागं घेतलं. तरीही महानगरपालिका कुठल्याही प्रकारचं करत नाही. याबाबत 2 वेळा निवेदन दिलेले आहेत. एक कारंजे साहेबांना 21/12/2023 दिलं आणि त्यानंतर परवा 25/1/2024 परत एकदा निवेदन दिलं. तरीही या ठिकाणी पूर्णपणे हा रस्त्यामध्ये सिग्नल बसवला जात नाही. यावरून परवा 2 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी महिला अपघात होऊन रात्रीच्या सुमाराला जागेवर मरण पावली. दुसरं शनिवारी एक अपघात घडला. त्या अपघातामध्ये एका युवकाचं त्या ठिकाणी अपघातमध्ये मोठा अपघात झाला, गंभीर जखमी झाला. तो याचं मुख्य कारण आहे की प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि महामार्ग प्रशासन हे निष्काळजीपणाने गंभीरतेने न घेता, मी साधा उदाहरण सांगतो की ज्या वेळेला 19 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सोलापूरला आले, येणार म्हणून जाहीर केल्या 3 दिवसामध्ये 2 हेलिपॅड, जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर रस्ता आणि साफसफाई आणि त्याचबरोबर नुसतं रंगरंगोटी करण्यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले. आणि या ठिकाणी सिग्नल बसवण्यासाठी, किरकोळ खर्चासाठी त्याला ऑर्डर लागतो, त्याला मंजुरी घ्यावं लागते, त्याला कायदेशीर बाब आहे असं म्हणतात. म्हणून मी माझं म्हणणं या ठिकाणी की या ज्या लोकांनी निष्काळजी करत आहेत त्यांच्यावर जे अपघात होतात किंवा जे मरण पावतात त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माननीय पोलीस आयुक्ताकडे करतो. तरी अद्याप काय चुकलेलं नाही, ताबडतोब ते करा. अन्यथा यापुढे कसलेही अपघात होऊ द्या त्यात संपूर्ण जबाबदार सोलापूर महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी राहतील अशा ठिकाणी इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.